नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. परत एकदा मी जसं काल म्हटलं तसंच झिरो आवर हा आपण करत आहोत ग्राउंड झिरोवरून आणि विचार करतोय, जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, ऐकतोय, बोलतोय. मूड मराठवाड्याचा काय आहे हे बघतोय. मराठवाड्याचेच आता त्यांना प्रसिद्ध यूट्यूबर असं आपण म्हटलं पाहिजे, बटोळे मामा आपल्याबरोबर आहेत. एकंदरीत आज आम्ही इथे फिरलो आणि असं लक्षात आलं की समाजामध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे. खरंच असं झालंय का? मराठा समाज एका बाजूला, ओबीसी समाज दुसऱ्या बाजूला. खरंच असं झालंय? 100% झालेलं आहे मॅडम. हे कारण एक कसं आहे की समाजामध्ये काही एक मराठा समाज करायला गेलं एक आणि झालेलं एक, ही सगळी गोष्ट त्याच्या अंगलोट आलेली आहे मराठा समाजाच्या. कशामुळं की राजकीय क्षेत्रामध्ये सर्व ते लोक आहेत. ओबीसीचे अगर भटकेमुक्त समाजाचे कमी लोक आहेत, 1-2-3% आहेत. आणि राजकीय त्याला वाटलं करायला जावं एक आणि झालं एक. आता हे काय केलं, गणपती करायला गेले, पण ह्यो काय मारुती झाला शेपटाचा. आणि ह्यो जी मारुती आहे तर ह्यो मारुती कुठल्याच बिगर बुडाचा आहे. याला बुडत नाही, कुठलंच बुड नाही याला. धड शिक्षण नाही, धड अभ्यास नाही. आता ह्या गोष्टीला काय पाहिजे, समाजाकरता काय पाहिजे आणि समाजाकरता कसं लढायचं हे त्याच्या तरी अभ्यासच पाहिजे ना. हे जी भुताड आलेलं आहे ना, हे चक्रमनी काय केलं, हे गाजर आहे, त्याला कोणतरी दिलेलं आहे वरून पार्सल आलेलं आहे ते, तर ते आपल्या हातात दिलेलं आहे. हे नुसतं शेंडा दाखवत आहे सगळ्याला. दाटूनच आता ओबीसी घ्यायचा कुठं काय. ज्या दिवशी आरक्षणला बसला त्या दिवशी त्याची काय भूमिका आहे, त्याच्यानंतर 1 महिन्याची काय भूमिका आहे, त्याच्यानंतर 2 महिन्याची काय भूमिका आहे, त्याच्यानंतर 5 महिन्याची काय भूमिका आहे आणि आताची काय भूमिका आहे, याच्यावर तुम्हीच मीडियावाले रोजचं तुम्हाला आता कळतंयच. आमच्यापेक्षा फार तुम्ही तज्ज्ञ लोक असतात, सगळ्याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याचं माहिती असतं. मग आता ही भूमिका जर ठाम असती किंवा ओबीसी करता मागतो किंवा ते 3 बरं सांगते व मुस्लिम किंवा धनगर, मग पहिल्या दिवशी ज्या दिवशी आंदोलनाला बसलो त्याच दिवशी ठरायचं की बाबा आम्ही मुस्लिम करता बसलो, धनगर करता बसलो किंवा मागासवर्गीय करता बसलो. म्हणजे त्यावेळेस काय सांगितलं, एकच मराठा लाख मराठा. मग आता ते काय झालं, ते लाख मराठ्याचा 0 मराठा झाला, एकच ओबीसी लाख ओबीसी झाली. आता असा निर्णय झाला. त्याच्या हाताने समाज जागा केला. कुठल्याही 60-65 वर्षाच्या काळात. पण मग तुमचं म्हणणं आहे की ओबीसी समाज नाही जरांगेंच्या पाठीमागे उभा राहणार नाही, जसं ते म्हणतात तसं नाही. जे ते डाव खेळणार आहेत ते ओबीसी वाले पण डाव त्याच्या संगत खेळणार आहेत. हा, त्याला जे डाव येतात का. मामा, तुम्हाला धमक्यांचे खूप फोन आले म्हणे. आता कसं असतंय ताई, आपण थोडंसं का बोलतो आणि मी एक गावरान माणूस आहे. एका दिवशी 700-800 फोन आले मला धमकीचे. काय म्हणायचे? कोणी म्हणायचं तुला असं करू का, तुझी लायकी आहे का, तू काय आहे, कुठे आहे सांग. भानगडी रानापर्यंत लोक रातचे माझ्याकडे आले. तुम्हाला सांगतो 2 महिने मी उसामध्ये लपून काढलेले येतात ताई. हा, मग आता जसे आम्हाला यांनी सांगितलं उसात लपून काढायचा दिवस आले, तशी याला पण दिवस येते. हे ध्यान धरा, या माणसाला पण एवढी वाईट परिस्थिती आली आहे की अशा पद्धतीच्या धमक्या एकमेकांना आपण देतोय. हे सुद्धा म्हणजे ही सगळं निवडणुकीला धरूनच होत आहे ना. निवडणुकीशिवाय नाहीच नाही. याला धमकूया, त्याला दौज द्या, म्हणजे याच्यामध्ये आपला फायदा काय होईल, त्याच्यामध्ये आपला फायदा काय होईल, याच्यामध्ये कुठला तरी राजकीय 100% याच्यात राजकीय हात असायला पाहिजे. कोणाचा? आता ते नेमकं आज आपल्याला सांगता नाही. तुम्हाला संशय कोणाचा? ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला 1 महिन्यानंतर नक्की देईन मॅडम. एवढं लक्षात घ्या. कोण काय याचं डाव काय चालले, राजकारण कसं चाललंय, हे ओबीसीचे जी 4 लोक ते म्हणते आम्हाकडे ह्यो आला त्यो आलेला नाही. हे फक्त गाजर दाखवून आणलेला आहे. आणि यांनी जर एखादा ओबीसीचा निवडून जर आणला तर मला पुन्हा भेटायला, तुम्हाला जे म्हणलं ते मी तुमची 1 महिनाभर फुकट काम करायला येईन. जास्त तर नाही सांगत, पण गरिबीच्या नात्याने 1 महिनाभर. हे ओबीसी येऊन देणार नाही. हे दाखवाय करताय ह्यो आला त्यो आला, ह्यो गेला ओबीसी, आम्ही ओबीसीला धरून. ओबीसीला 12 महिने धरून का राहिले नाही तुम्ही? 12 महिने का ओबीसी तुटक केली? 5 वर्षाचं लेकरू जर शाळात चाललं असलं तर ते लेकरू ते मराठ्याचं आहे, हे धनगराचं आहे, ते मांगाचं आहे, ते लेकरू 5 वर्षाचं. आपलं द्या सोडून आपण आता 50-50, 60-60 वर्षाच्या वय होत आल्यात. पण ते लेकराला कळायला लागलं. म्हणजे ह्या एकट्या नालायकामुळं सगळा देश पेटलेला आहे.
ओबीसी समाज मग कोणाच्या पाठीशी उभा आहे या निवडणुकीत? ओबीसी समाज जे नेतृत्व ओबीसीचं करेन त्याच्याच मागे राहणार ना. पण कोण करताना दिसतंय तुम्हाला? आता दिसताना म्हणजे आता छगन भुजबळ साहेबच आहेत, दुसरं तर कोण नाही. पहिले मुंडे साहेब होते, भुजबळ साहेबच आमचं नेतृत्व करणारे पहिल्यापासून होते. आता हो, पहिले मुंडे साहेब होते, नंतरचे आता काळात सध्याच्या काळात तर भुजबळ साहेबच येते याच्यामध्ये नेतृत्व करायसारखे, आणि बाळासाहेब आंबेडकर आहेत. याच्याशिवाय दुसरं कोण आहे आता? दोन नेत्याशिवाय नेते नाही आहेत आमच्या ओबीसी भटकेमुक्त समाजामध्ये. काय आहे मराठवाड्याचा मूड हा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय, आणि मराठवाड्यांच्या नेत्याशिवाय हा मराठवाड्याचा मूड नक्की काय आहे ते पूर्ण करता येणार नाही. आपल्याबरोबर आज आहेत मंत्री अतुल सावे आणि MIMचे राज्याचे अध्यक्ष इम्तियाज जलील. इम्तियाजजी, मी पहिले आपल्याकडे येते. आज आम्ही जे काही फिरलो त्यामध्ये एक लक्षात आलं की लोकांच्या मनामध्ये अनेक विषय, अनेक मुद्दे आहेत, आणि लोकांना बऱ्याच अडचणीसुद्धा आहे. वरवर एक दिसतं, खाली एक अंडर करंट आहे. एकंदरीत या परिस्थितीचा येणाऱ्या काळाच्या निवडणुकीवर कसा परिणाम होणार? सरी, तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे सरकारमध्ये बसलेले जे हे टायरची जे ऑटो रिक्षा सुरू आहे राज्यामध्ये, त्यांना हे कळलं की आपण काहीही करा, आपल्याला जोपर्यंत लोकांपर्यंत आपण जाणार नाही, लोकांना चांगली सुविधा देणार नाही. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचारचा एक मोठा मुद्दा आहे, आणि हे सगळ्यांना माहीत आहे. आता महिलांसाठी लाडली बहीण, इतकं वर्षानंतर तुम्हाला कळलं की अरे या राज्यामध्ये आमची लाडली बहीण पण आहे. लोकसभेच्या नंतर तुम्हाला का कळलं की आपल्याला 1,500 रुपये, मी स्पष्टपणे बोलतो सरिता की ही जे 1,500 रुपये जे आहे ना, ती लाडली बहिणीला देणार ते आणि त्यांच्याकडून मत पाहिजे म्हणून हे सगळं कार्यक्रम चाललेला आहे. परवा जे पुण्यामध्ये जे कार्यक्रम झाला होता, म्हणजे जसं अमर अकबर अँथोनी सारखे ते आपल्या खिशातून पैसे देत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब असं म्हणजे कॅटवॉक करून घेत होते. इसमें हाय हॅलो हाय हाय, आम्ही आमच्या खिशातून 1,500 रुपये देत आहे. अतुलजी काय म्हणाला? अमर अकबर अँथोनी आपल्या खिशातून 1,500 देत आहेत असं म्हणतात. माझ्या मते आमचे मित्र इम्तियाज जलील जे म्हणतायत ते, त्यांना अमर अकबर अँथोनी, त्यांना दत्ताची मूर्ती नाही आठवली. दत्ताचे 3 मूर्ती असतात, तसे हे 3 मूर्ती आहेत. आणि कोणी खिशातून नाही काढले. जवळजवळ 1,08,00,000 महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. आणि एखाद्या बहिणीला राखीची गिफ्ट देणं ही परंपरा आहे, हिंदू संस्कृती आहे. आणि हिंदू संस्कृतीमध्ये जर बहिणीला, आणि मुसलमान महिलांना पण दिले, त्या पण बहिणी आहेत आमच्या. असं काही याच्यामध्ये म्हणजे सरकारने काही तुम्हाला मत हवंय असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून नाही आहे, भेदभाव केलेला नाही आहे. देताना सगळ्यांना ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. कोण कुठल्या समाजाचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, किंवा याचा कुठलाही विचार न करता ह्या सगळ्या माझ्या भगिनींना हे दिलेलं आहे. आणि जर यांना आवडत नसेल तर हे सावत्र भाऊ असतील. प्रश्न अतुल भाऊंना विचारायचे आहे की रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही त्यांना गिफ्ट दिलं तर मला समजू शकतं, पण इतकं वर्ष बहीण नाही होती का? रक्षाबंधनचा त्योहार आत्ताच आलेला आहे का? की लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा त्यांना कळलं की बाबा काही होणार नाही आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे का नाही आहे? सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांची कुठे होत आहे हे आदरणीय अतुल साहेबांना विचारा. हे मराठवाड्यामध्ये होतं. पूर्ण देशाच्या बाबतीत बोलतो मी, मराठवाड्यामध्ये होतो. आणि शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी तुम्ही घ्या हे 1,500 रुपये घ्या, आणि तुम्हाला असं ड्रामा करण्यासाठी म्हणजे माझ्या टॅक्सचे पैसे आहेत आणि माझ्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही असे स्टेज इव्हेंट्स ऑर्गनाईज करत आहे, मोठे मोठे स्टेज बॅनर्स, होर्डिंग्स, पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स, हे माझ्या पैशातून तुम्ही देत आहे. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला फक्त मतं पाहिजे. आणि मी बोलत नाही, त्यांचे अनेक नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये बोललो की हम तुम्हारे उसमें डाल रहे हैं 1,500 रुपये, हमारे को वोट देना, नहीं तो हम वापस भी निकाल सकते हैं करके. मतांसाठी म्हणूनच फक्त हा एक राजकारणाचा भाग आहे असं म्हटलं जात आहे, आणि हे सातत्यानं हा आरोप होतोय तुमची. ही अतिशय चुकीची बातमी आहे.
आणि असं कुठल्याही आमच्या नेत्याने म्हटलेलं नाही की मतदान नाही केलं तर तुमच्या अकाउंटमधून पैसे. आपल्यालाही माहिती आहे बँकिंगचं नॉलेज खासदार साहेब राहिलेले आहेत. एखाद्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले पैसे जो टाकतो तो विड्रॉ करू शकत नाही, स्वतः जो असतो तोच विड्रॉ करू शकतो. त्याच्यामुळे ही नेगेटिव्ह जी सेट होते ही अतिशय चुकीची आहे. महाराष्ट्रातली महिला ही सक्षम व्हावी याकरता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, त्यांनी ही योजना आणलेली आहे. त्याच्या मागचाच उद्देश असा आहे की वर्षाला एका महिलेला 18,000 रुपये जर आले तिच्या, तर तिचं औषध असते, तिच्या बाकीच्या अनेक गोष्टी असतात ज्यासाठी तिला इकडे तिकडे पैसे मागावे लागतात. ती मागायची गरज पडू नये. निर्मला सीतारामन देशाचे फायनान्स मिनिस्टर त्यांनी आपल्या बजेटच्या भाषणामध्ये हे बोललेले आहे की या देशामध्ये 85 कोटी लोकांना आम्ही मुफ्त अनाज देत आहे. देशाची संख्या किती आहे? 140 कोटी. आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की 85 कोटी लोकांना आम्ही मुफ्तमध्ये अनाज देत आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की 85 करोड पीपल आउट ऑफ 140 करोड्स आर लिव्हिंग बिलो द पॉवर्टी लाईन. आता जे राहिलेले होते त्यांना अजून त्यांनी म्हटलं की बाबा हे 1,500 रुपये द्या. म्हणजे हे फुकटाच्या देण्याचा कोणी तुम्हाला सांगितलेले आहे? भाई इतकं चांगलं काम मोदी साहेब करत आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाचं इतकं चांगलं काम आहे, एकनाथ शिंदे साहेब तर 24 तासामध्ये 20-20 तास ते काम करतात. हे फुकटाची कशाला कोणी मागितलं होतं तुम्हाला? कोणी बहीण तुमच्याकडे आली नाही की आम्हाला फुकटामध्ये द्या करके? कोणी युवक तुमच्याकडे आलं नाही? मागणी नसताना ही स्कीम आणली असं खरं तर आज आम्ही संभाजीनगर मध्ये फिरत असताना लोकांशी बोलत असताना अशा पद्धतीचा फीडबॅक आला. आणि एक दुसरा फीडबॅक हा सुद्धा आला की अशा पद्धतीनं आमच्या टॅक्समधनं ही स्कीम दिल्या जाते. तर ही भावना लोकांमध्ये का आली असावी? माननीय इम्तियाज जलील साहेबांना प्रश्न आहे की ते ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस हाऊसमध्ये नेहमी आमच्या इकडे एक घाटी हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये मोफत इलाज होतो. त्या मोफत इलाजासाठी सरकारने जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे. जास्तीत जास्त त्याच्यासाठी तिकडे ज्या काही मशिनरी पाहिजे, जे पाहिजे ह्याच्याकरता ते मागणी करायचे. का त्यावेळेस मोफत मिळालं पाहिजे म्हणून मागणी करायचे? का तुम्हाला असं वाटायचं? घाटी हॉस्पिटलमध्ये अतुल सावे जात नाही आणि इम्तियाज जलील जात नाही. कारण मी खासदार होतो त्यावेळी आणि साहेब तर मंत्री आहे, मोठे मंत्री आहे, गृहनिर्माण मंत्री आहे. घाटी हॉस्पिटल कोणासाठी आहे? गोरगरीब लोकांसाठी आहे. पण मग ही स्कीम सुद्धा गोरगरिबांसाठी असंच म्हटलं जातं. ज्याचं 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांच्यासाठीच ही योजना आहे. म्हणजे तुम्ही बघा किती कोटी झालेले आहे, किती कोटी महिलांना तुम्ही दिलेले आहे 1,500 रुपये. 1,08,00,000 दिले, अजून देऊ. की युवकांना रोजगार पाहिजे. शेतकरी काय बोलतो की मला फुकटाचं काही नाही पाहिजे, मी लाईट बिल भरायला तयार आहे, मी माझ्या शेतीवर काम करायला तयार आहे, फक्त मला जे माल मी तयार करतो त्याला हमी भाव द्या. ते ना देता, युवकांना नोकरी ना देता आता साहेबांनी काय घोषणा केली? मुख्यमंत्री साहेबांनी आता आम्ही लाडलं किसान योजना सुरू करणार. अरे बाबा, लाडलं किसान तुम्ही कितीही करा अतुल भाऊ, तुम्ही लाडली बहीण, लाडला भाऊ, लाडले मम्मी, लाडले पप्पा, लाडले किसान, हे काहीही सुरू करा तुम्ही. लोक खूप हुशार झालेले आहे, म्हणजे असं नाही आहे. आणि लोकांना माहीत आहे की रक्षाबंधन एका महिन्यासाठी, तुमच्या हे निवडणूक संपलं की लाडली फाडली काही राहणार नाही, स्कीम बंद पडणार. की कारण तुमच्या फेक नॅरेटिव्हचा भाग आहे की पैसा नाही. एकदम नेगेटिव्ह नरेटिव्ह आहे. कारण की आम्ही ऑलरेडी 46,000 कोटीचं प्रोव्हिजन ह्याच्यासाठी करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही योजना वर्षभर चालून पुढच्या वर्षी पुढच्या बजेटमध्ये त्याचं प्रोव्हिजन करू. 80 कोटी जनतेला पण हे ज्यावेळेस आम्ही राशन फुकट द्यायचो, फ्री ऑफ कॉस्ट द्यायचो, त्यावेळेस सांगायचे की करोनापर्यंतच आहे. आज करोना संपून 2.5 वर्ष झाले तरीही अजूनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 80 कोटी जनतेला मोफत राशन देत आहेत. त्यावेळेसही यांनी कोरोना संपल्याबरोबर अभी बंद हो जाएगा, अभी किसी को मुफ्त राशन मिलेगा नहीं, बट आज तक मुफ्त राशन चालू है, ये मैं आपको बताना चाहता हूँ. लाडकी बहीण योजना सुरू केली, ती मध्य प्रदेशच्या लाडली बहिणा योजनेवरून केली. लाडली बहिणाचा सक्सेस आपण बघितला. त्यामुळे कुठंतरी जो विरोधी पक्ष आहे तो घाबरलाय का? या योजनेमुळे का होईना लोकसभेत जे यश मिळू नाही शकलं महायुतीला, ते विधानसभेत मिळेल असं वाटतंय का?
आणि काय आहे की आमची जी बहीण आहे महाराष्ट्रातली ती खूप सक्षम आहे, ती काम करणारी, कष्ट करणारी आहे. तिने कधीही जाऊन पंतप्रधानांना सांगितलं नाही की मला 1,500 रुपये महिन्याला द्या तुम्ही घरी, कधीही सांगितलेलं नाही आहे. आता अतुल भाऊनी सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी मुफ्त द्यायला लागलं. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, मोदी साहेबांनी प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली होती, मी लोकसभेमध्ये होतो, 8 वर्ष झालेले आहे. माझ्या जिल्ह्यातले, माझ्या शहरातले, फक्त शहरातले 62,000 लोकांनी फॉर्म भरलं होतं, 62,000 लोकांनी की आम्हाला मुफ्त में घर मिलेगा. आणि मोदी साहेबांचं भाषण होतं, ते यूट्यूबवर आहे, आपण ऐकलं नसेल तर मी पाठवतो, की अब इस देश में 30 मार्च 2022 तक कोई भी बेघर नहीं रहेगा. और सिर्फ बेघर नहीं, घर मिलेगा, घर के साथ नल मिलेगा, नल के साथ जल मिलेगा. मी आज आपल्याला सांगतो, एक घर, एक 62,016 एक घरच्या काम ही सुरुवात करण्यात आलेली नाही आहे. का नाही करण्यात आलेली आहे? त्यांचे नेते होते, ठेका कोणाला द्यायचे आहे, त्या नेत्याच्या भांगडीत मध्ये ते टेंडर गेला. लोग आज ही स्वप्न बगत आहे कि मोदी जी ने सपना दिखाए थे कि एक मुफ्त का घर मिलने वाला है करके उसमें गया. जे घराचं तुम्ही आजही त्या घराचं कालच पडेगावमध्ये 7,000 घरांच्या स्कीमचं उद्घाटन झालेलं आहे. टेंडर्स फायनलाइज होऊन आणि ते झालेलं आहे. बाकीच्या याचं पण फायनलाइज होते. मी नक्की मानतो की याला उशीर झालेला आहे, पण याच्यात टेक्निकली काय झालं की अगोदर आमच्याकडे जे कमिशनर होते त्यांनी काही जागा फायनल केल्या होत्या. त्या जागा नंतर असं लक्षात आलं की त्याच्यावर काही रिझर्वेशन्स आहेत, काही आहेत, आणि त्यांना वाटलं होतं की विल बी एबल टू रिझर्वेशन हे करू शकू, त्या करू शकला नाही. त्याच्यामुळे डिले झालेला आहे. मी स्वतः आज मंत्री हाऊसिंगचा आम्ही 15,000 घरं सोलापूरमध्ये दिली. अशी अनेक ठिकाणी सोलापूरमध्ये आता आम्ही दिली. त्याच्यात मी यांना सांगू इच्छितो की त्याच्यामधली माझ्याकडे यादी आहे, त्याच्यामध्ये 13,000 मुस्लिम समाजाची लोक आहेत. यांची मानसिकता बदलायला खूप महत्त्वाची आहे मला असं वाटतं. मी एकदाही म्हटलं का, मी म्हटलं ते गोरगरिबांसाठी आहे. मुस्लिमांना आम्ही देत आहे 15,000, त्यामध्ये मुस्लिम पण आहे. अच्छा, घर देण्याची बाबत मुस्लिम 13,000 आहे. अरे मी बोललो नाही साहेब, गरीब म्हणजे गरीब, गरीब म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आम्ही काम करत असताना मी आरोप केलाच नाही ना. पण गरीब जनतेमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं ऑलरेडी 50,000 घराच्या हिशोबाने वर्किंग चालू आहे. लाडकी बहीण या योजनेमुळे सध्या सत्तेत असलेल्या पक्षांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का? 200% नाही होणार. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, अनेकदा असे हे झालेले आहे. आपण महाराष्ट्राची तुलना मध्य प्रदेशशी करू शकत नाही. महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे, पण काय आहे की आता त्यांना सौदेबाजी करायचीच आहे. म्हणजे इलेक्शनच्या वेळी आपण पैसे देऊन मतदान घेण्याच्या ऐवजी आपण असा करू, एक नवीन काहीतरी स्कीम आणू, पैसे त्यांच्या खिशात टाकून आणि मत मागू. हे स्कीम फक्त याच्यासाठीच आहे. तुम्हाला जर एखाद्या आपल्या बहिणीला काही मदत होत असेल तर त्याची ह्यांना का काळजी आहे? मला एक गोष्ट सांगा, त्यांनी का कोर्टात जावं, का ती स्कीम रद्द करा म्हणून सांगावं आणि परत नेगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करायचा की तुम्हाला नंतर पैसे मिळणार नाहीत? त्यांना का केंद्र सरकारने का विशेष पॅकेज दिलेलं आहे का की बाबा तू पराभव झालेला आहे, तुला मी एक 50,000 कोटी रुपये देतो, तू स्कीम कर आणि मग कसं विकत घेता येईल हे बघ करके? कसलाही पॅकेज दिलेलं नाही आहे. हे मला चिंता याच्यासाठी वाटतं की तुमच्या सविता, तुमच्याही टॅक्सचे पैसे आहे आणि माझेही टॅक्सचे पैसे आहे, ते फुकटात असे वाटू लागलेले आहे. आणि हिरो म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशाला इतकं गाजाबाजा करायचं? तुम्ही तर बक्षीस देत आहे ना, बक्षीस देण्यासाठी माझं असं स्पष्ट मत आहे की हे जे बोलतायत ह्याचा अर्थ हे मतदाराचा अपमान करतायत. अपमान कसं करतायत की पैसे म्हणजे आम्ही ब्राईब देऊन मत घेतोय. एखाद्या मतदाराला असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे. मतदार हा सुजाण असतो, तो काय असं त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्याने मतदान करत नाही. आपल्या खूप जवळचे मित्र आहे जालन्याचे खासदार, त्यांनी भाषणामध्ये क्लिप आहे त्यांची आपणही चालवलेली आहे की आले ना पैसे, आता आमचा विचार करा, आम्हाला मतदान करा. हे यांचे नेत्यांनी, आमदार आहे, सिटिंग MLA आहे, अमरावतीचे नेते नवनीत राणाचे जे हे आहे, त्यांनी तर भर सभेमध्ये सांगितलं. जातीचं राजकारण हे खूप वाढलंय आणि त्यामुळे सामाजिक एक जी बांधिलकी आहे, सलोखा आहे, तो कुठंतरी मोठ्या प्रमाणात सफर होतोय मराठवाड्यात, असं आहे का? मराठवाड्यात नक्कीच आम्ही विकासाच्या माध्यमातूनच राजकारण करतोय. जसं मी सांगितलं तसं आता DMIC मध्ये
मागच्या 2 वर्षापासून आमचं सरकार आल्यापासून आम्ही या मराठवाड्याचा विकास होण्याकरता, इकडची बेरोजगारी दूर करण्याकरता प्रयत्न करतो. टोयोटा किर्लोस्करचा जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून आज प्रोजेक्ट येतोय, ज्या माध्यमातून जवळजवळ 16,000 युवकांना नोकरी मिळणार आहे. त्याच पद्धतीने JSW त्यांची पण एक इलेक्ट्रिक कारचा प्रोजेक्ट येतोय, ते पण 27,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करतायत. माझ्या मित्रांना माझी विनंती आहे की विकासावर आपण काय काम करू शकतो त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. ह्या जातीपातीच्या राजकारणापेक्षा ह्याला लाडली बहिणीला काय मिळालं हे झालं नाही, त्याच्यापेक्षा या शहरातल्या युवकांना नोकऱ्या कशा मिळतील. हे जे उपदेश माझे मित्र मला देत होते, हे उपदेश त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना दिले असते. आपल्याला माहीत आहे की एक महाराज इथे आहे, त्यांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत इस्लामच्या विरोधात काय काय बोलले, आणि त्यांचे मुख्यमंत्री जे माझेही मुख्यमंत्री आहे, पण त्या दिवशीपासून मी त्यांचा आदर करायला थांबवलेले आहे. ते येतो आणि ते काय सांगतो की तुझ्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही. अरे माझा धर्म हे आमचे OBCचे आहे, मी मुस्लिम आहे, आपली एक जात असेल उसमें मी काय बोललो का की तुम्ही माझा धर्म स्वीकारा नाही. पण आज आमचे मित्र किती हुशार आहे. तुम्ही प्रश्न काय विचारलं त्यांना की जातीचा सलोखा मराठवाड्यामध्ये बिघडत चाललेला आहे, ते कुठे गेले? DMICला आम्ही हे आणलेले आहे. हे परिस्थिती आहे का नाही आहे की जातीचा सलोखा खूप बिघडत चाललेला आहे, आणि त्याचा प्रमुख कारण म्हणजे देशामध्ये सत्तेमध्ये यायचं असेल, महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये यायचं असेल की हे दलित, हे मुस्लिम, हे OBC, हे मराठा, हे करण्यासाठीच हे आज सगळं चाललेलं आहे. सरिता, मी आपल्याला सांगतो की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे हिंदू सकल समाज काय आक्रोश मोर्चे काढत आहे. कशासाठी? बांगलादेशमध्ये हिंदुंचा. आम्हीही त्याचा हे निंदा करत आहे. आम्ही मागणी केलेली आहे लोकसभामध्ये. आपल्याला माहीत असेल भाजपचे नेते आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किती पॉवरफुल आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मैंने रशिया और यूक्रेन की जंग रुकवा दिया था करके. अरे बाबा, हिंदूंवर, आपल्या हिंदू बंधू भगिनीवर अत्याचार होत असेल तर करा ना, हल्ला करा ना बांगलादेशवर. कोणी थांबवलं तुम्हाला? हे आक्रोश मोर्चे काढून एका समाजाला टार्गेट करणं, जसं बांगलादेशमध्ये जे चाललेलं आहे त्याची जबाबदारी इम्तियाज जलीलची. म्हणजे इथे कोणीतरी येतो असं भडकाऊ भाषण करतो. अरे तुमच्यामध्ये हे आहे, इतके पॉवरफुल पंतप्रधान आहे जो रशिया आणि युक्रेनची वॉर थांबवू शकतो, तर बांगलादेशवर हल्ला का चढवत नाही? करा, अटॅक करा बांगलादेशला, आम्ही तुम्हाला साथ देऊ. या वातावरणाचा निवडणुकीवर कसा परिणाम होताना आपल्याला दिसतोय? नाही, आम्ही आत्ताच सांगितलं ना की आमचा प्रयत्न हा आहे की ह्या सगळ्या जातीच्या राजकारणावर न जाता विकासाच्या गोष्टींवर. पण लोक त्यासाठी तयार आहेत का मराठवाड्यात? 100% जर तुम्ही विकासाची कामं त्यांना दाखवली तर नक्कीच लोक विकासाकडे जास्त लक्ष देतील. आपला हा प्रयत्न लोकसभेतही राहिला अतुलजी, पण तो कुठंतरी फेल गेला. जातीच्या तिढात जर तुम्ही गेला तर कधीही विकास होणार नाही, आणि विकास नाही झाला, अनएम्प्लॉयमेंट राहिली, तर हे सगळे असे विषय वाढत जातात. आम्ही महाविकास आघाडीलाही आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे की आपल्याला या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार नाही पाहिजे असेल, जे लोकांना नाहीच पाहिजे खऱ्या अर्थाने, तर वोटच्या डिव्हिजन न करता आम्हीही तुमच्यासोबत यायला तयार आहे. MIM संघटना BC जन्मलेली आहे रजाकार. MIMचा विचार हा देश विघातक आहे, जाती धर्मात भांडणं लावणारा आहे. कारण MIMची भूमिका सातत्यानं निभावते भारतीय जनता पार्टीच्या हिताची. महायुतीला इम्तियाजजी ज्या पद्धतीचं मतदान झालं, कमी झालं त्यांच्या आधीच्या बेसिक ताकद जी होती मराठवाड्यात त्याला लक्षात घेता, त्याचं काय कारण आहे? खूप भयानक परिस्थिती आहे सविता. हे आपल्यालाही ॲज अ पत्रकार म्हणून आपल्याला माहीत असेल की इतकं कम्युनल डिवाईड या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि हे लोक भाषण करायला उभे राहतं ना, तर कुणाच्या नावाने सुरुवात करतं की हे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, एक गुणही त्यांच्यामध्ये नाही आहे असा. हे महापुरुषांचं ज्यांचं नाव घेतलेले आहे ना, हे महापुरुषांनी सगळं जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन, आपण बघितलं असेल की कोल्हापूरमध्ये काय घडलं. आज तुम्हाला बांगलादेशमध्ये जे चाललेलं आहे त्याचं दुःख वाटतं, मग मणिपूर
मध्ये कोण आहे? मणिपूरमध्ये काय पाकिस्तानी लोक बसतात का? मणिपूरमध्येही लोक अत्याचार झालेला आहे. मग त्यावेळी तुम्ही का मोर्चे काढले नाही, आक्रोश मोर्चे? इम्तियाज जी, आपलं हे जे असेसमेंट आहे बरोबर आहे, मी आपले मान्य करते. आपण जे म्हणतात परिस्थिती अशी आहे, याचा येणाऱ्या काळावर, येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होतो? ही सगळी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ती फक्त राजकीय आहे की खऱ्या अर्थानं सामाजिक आहे? नाही, हे सामाजिक झालेली आहे. म्हणजे इनिशियली आपल्याला असं वाटत होतं की हे एक राजकीय परिस्थिती आहे राजनैतिक स्वार्थासाठी, पण अल्टिमेटली इट ऑल बॉक डाऊन टू एक सोशल इश्यू झालेला आहे. आज कितीही म्हणा तुम्ही, गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की कसा एक डिवायडिंग लाईन झालेली आहे. आपण आज बीडमध्ये गेलं होतं, बीडची परिस्थिती काय आहे सांगा. की ओबीसी एक साईडला, मराठा एक साईडला, मुस्लिम समाजा. हो अतुलजी, आज आम्ही वडीगोद्रीमध्ये गेलो होतो, अंतरवाली सराटीमध्ये गेलो होतो. अनेक लोक आम्हाला अशी भेटली की ज्यांनी सांगितलं की ओबीसी आणि मराठा ह्या दोन समाजामध्ये इतकी तेढ निर्माण झालेली आहे आजच्या परिस्थितीमध्ये की आम्ही त्यांच्याकडे काम करायला सुद्धा जात नाही. जिथं आम्हाला ओबीसी उमेदवार मिळेल त्यालाच आम्ही मतदान करू किंवा मराठा उमेदवार मिळेल तरच मतदान करू. त्यामुळे जातीपातीवरच मतदान होणार असं तुम्हालाही वाटतंय का? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं कसं आहे, हे जातीपातीचा तेढ हा कमी झाला पाहिजे. लोकांमध्ये हे द्वेष जो आहे तो कमी झाला पाहिजे. कारण की शेवटी आपल्या भारतामध्ये सगळ्या जातीचे, अनेक जातीचे लोक राहतात आणि हा अशा प्रकारचा तेढ राहणं हे काही उचित नाही. म्हणून तर आमचं सरकार जे आहे ते डेव्हलपमेंट या विषयावर काम करते. 3 कारणं ज्यामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. तिन्ही पक्षाच्या ह्याच्यामध्ये थोडंसं जे कॉर्डिनेशन व्हायला पाहिजे होतं, काही उमेदवार आमचे उशिरा डिक्लेअर झाले आणि ह्या पद्धतीने त्याच्यामुळे आम्हाला थोडासा फटका बसलेला आहे. नरेंद्र मोदी साहेब खूप स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री आहे. उसमें आपण त्यांचं भाषण ऐकलं होतं का? की अजित पवार खनन घोटाला, सिंचन घोटाला, बँक घोटाला, 70,000 करोड का घोटाला 5 दिवसानंतर त्याच अजित पवारांना त्यांनी आपल्या सोबत घेतले. आपले देवेंद्र फडणवीस साहेब स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री राहिलेले. अजित पवारांच्या बाबतीत काय बोललं होतं की आमच्या हातात येऊ द्या चक्की पीसिंग. आज कुठे बसलेले आहे अजित पवार? म्हणजे लोकांना असं वाटलं की बाबा आम्ही का वेळे आहे का की तुम्ही असा प्रकारे आणि हे डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. लोक जे आहे ना ते सगळ्यात पॉवरफुल असतात इलेक्शनच्या वेळी. त्यांनी घोषणा करून टाकली अबकी बार 400 पार. लोकांनी म्हटलं बाबाजी काही मिळणार नाही, 400 पारचा नारा म्हणजे काहीही करा. उसमें लोकांना तुम्ही काम दिलं असते. हे जाती पाती आणि बोलणं एक आणि करणं दुसरं आणि कोणी करणार? ज्याचा मला पण आदर आहे देशाचे पंतप्रधानाच्या बाबतीत, तो भाषण देतो आणि 5 दिवसानंतर तेच अजित पवारांसोबत घेऊन बसतात. मग मी काय समजू? थर्ड फ्रंट मराठवाड्यामध्ये बघत होतात का? आणि मग त्यानंतर आपण इंडिया आघाडीला सुद्धा ऑफर दिलेली आहे. नक्की काय होणार आहे? मी काय आहे की ठीक आहे, आमचं एक इनिशियल डिस्कशन आहे. थर्ड फ्रंट आपण तयार करू शकेल का त्याचं डिस्कशन आहे. आणि दुसऱ्या साईडला आम्ही महाविकास आघाडीलाही आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे की आपल्याला या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार नाही पाहिजे असेल, जे लोकांना नाहीच पाहिजे खऱ्या अर्थाने, तर वोटच्या डिव्हिजन न करता आम्हीही तुमच्यासोबत यायला तयार आहे. आज मी इलेक्शन तुमच्यासोबत लढायला तयार आहे आणि तुम्ही मला नाही घेतलं आणि उद्या मी इलेक्शन लढलो एकटं तर माझ्यावर बोट दाखवू नका. तुम्ही स्वतः विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार का? ते काय आहे, माझ्या पार्टीचे अध्यक्ष त्याचा निर्णय घेतील की लढायचे का नाही लढायचं. खास मराठवाड्यासाठी हे महत्त्वाचं राहील. जर MIM आणि महाविकास आघाडी हे एकत्र आले तर काय होईल? आणि महाविकास आघाडी आणि एखादा थर्ड फ्रंट असं जर तुम्हाला म्हणजे महायुतीला मराठवाड्यात लढावं लागलं तर काय इम्पॅक्ट होऊ शकतो? मी तुम्हाला सांगतो, MIMची जी मतं आहेत ती तशीही आम्हाला महायुतीला मिळत नाहीत. ती पडतात, त्यांची इंडिपेंडंट मतं आहेत किंवा ते NDAच्या बाजूने पडतात. त्याच्यामुळे NDA आणि ते एकत्र झाल्याने आमच्या महायुतीला काही फरक पडणार नाही. इंडिया आघाडीमध्ये ह्यांचं काय स्थान आहे ह्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे.
पण म्हणजे काँग्रेस तुम्हाला त्यांना असं किती जवळ करेल आणि ते एकत्र झाले. आंध्रामध्ये त्यांची काय परिस्थिती आहे तिकडे, बाकी उत्तर प्रदेशमध्ये यांची काँग्रेसची वेगळ्या वेगळ्या ठिकाणी यांचे वेगळे वेगळे हे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा पण थोडासा अभ्यास केला पाहिजे. पण ते डिवाइडच राहिली तर जास्त बरं होईल. 100% डिवायडेड राहिले तर आमच्यासाठी बेनिफिट आहे. आणि त्यांचं सगळं प्रयत्न आहे की ते डिवाइड अँड रूलची पॉलिसी त्यांच्यापेक्षा कोण जास्त चांगल्या करू शकतं. कुठले 5 मुद्दे हे येणाऱ्या काळाच्या निवडणुकीसाठी मराठवाड्यात महत्वाचे असतील? 5 मुद्दे. अनएम्प्लॉयमेंट हा सर्वात मोठा आज युवकांमध्ये विषय आणि त्याच्यासाठी आम्ही मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न करत होतो. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं आणि त्यांनी पाण्याच्या योजनेला एकही रुपया दिला नाही. पण मला आनंद आहे की मी मंत्री झाल्यापासून त्याचा पाठपुरावा करून आज आणि काल 800 कोटीचा पण GR निघाला, ज्याच्यावर हे नेहमी आरोप करत असतात की ते पैसे कधी येणार. तर काल तो GR काढल्यावरच मी संभाजीनगरला आलो आणि आज ते पण जे शॉर्टफॉल पडणार आहे तो पण पैसे येत आहेत, ज्याच्यामुळे पाण्याची योजना नक्कीच पूर्ण होईल. सामान्य लोकांना नाही का GR PR काही कळत नाही. 10 वर्षापासून साहेबांची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये. 10 दिवसानंतर आजही पाणी मिळतं. सविता, मी आपल्याला विनंती करतो थोडासा आपल्या एरियामध्ये जाऊन त्यांचं जे स्ट्रॉंग होल्ड आहे ना तिथे जाऊन काही महिलांना विचारा की तुम्ही खुश आहे का, पाणी दररोज मिळतं का उसमें. तर काय आहे की निवडणूक आली की GR आलेला आहे. अरे लोकांना पाणी पाहिजे, लोकांना रोजगार पाहिजे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पाहिजे, एअरलाईन कनेक्टिव्हिटी पाहिजे. हे इश्यूज आहे. जालना रोडचा फ्लायओव्हर करायचं होतं, सँक्शन झालं होतं. नितीन गडकरी साहेबांचा मी धन्यवाद देतो. त्यांचे मंत्री आले, कराड साहेब नवीन मंत्री झाले, तर स्वप्नही मोठा. तर त्यांनी काय म्हटलं की हे जे फ्लायओव्हर आहे ना त्याचा वार आहे तो आपण मेट्रो चालू करके. ते मेट्रोही गेलं आणि फ्लायओव्हरही गेलं. असे तर त्यांचे महान नेते आहे. आता काय सांगू तुम्हाला. मी या योजनेला आज 70-80% पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. पुढच्या डिसेंबरपर्यंत आम्ही ॲटलिस्ट आठवड्यातून 2दा पाणी देऊ आणि पुढच्या मार्च-एप्रिलपर्यंत आम्ही रेग्युलर पाणी देऊ. एवढं आम्ही सर्वे केलेले आहेत. आम्ही दर महिन्याला मीटिंग घेतो. 10 वर्षापासून हे मुद्दा आहे. त्यांना समांतर आणायचं होतं. प्रायव्हेट कंपनी होती, समांतर आम्ही आणली नाही. भाजप आणि शिवसेना दोघांची हे कंपनी होती. उभाटा सरकारचे जे नेते त्यांनी पाण्याची भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे सदस्य होते सुभाषचंद्र गोयल, त्यांची कंपनी होती. ते आमच्या शहरामध्ये लादणार होते. आम्ही त्याचा विरोध केला, त्यांना हाकलून दिलं. आता काय आहे त्या कॉमन मीटिंग मध्ये आम्ही होतो. मी पहिला माणूस होतो की यांना सस्पेंड करा, ह्यांचे नुकसान होऊ दे का काही होऊ दे, त्या कंपनीला समांतरच्या कंपनीला डिलीट करा म्हणून. ही चर्चा आहे, आरोप प्रत्यारोप होत राहणार. हे वाढणार खरं तर येणाऱ्या निवडणुकीपर्यंत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे की सौहार्द हे टिकून राहिलं पाहिजे. निवडणुका होणार, एकमेकांच्या समोर लोक उभे ठाकणार, पण निवडणुका ह्या शांततेत पार पडाव्या हीच इच्छा आहे. मूड मराठवाड्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मराठवाड्यामध्ये सध्या एक नाणं जे खूप चालतंय ते आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आपल्याबरोबर आहेत. जे काही मुद्दे आपण लोकांकडनं ऐकले, जे काही आपण लोकांच्या आशा अपेक्षा समाज मन जे बघितलं त्या सगळ्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आता लोकसभेच्या निकालानंतर अंबादासजी कुठल्या पद्धतीनं आपण तयारी करत आहात मराठवाड्याची आणि मराठवाड्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद लक्षात घेता कशी ही तयारी होते? त्या मराठवाड्यात 46 विधानसभेच्या जागा आहेत आणि या मराठवाड्यामध्ये लोकसभेचा निकाल जर बघितला तर संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने मराठवाड्याचा कल आहे. संभाजीनगरची जागा आमची काही कारणानं आम्ही पराभूत झालो, पण तो आम्ही तांत्रिक पराभव समजतो. मागचा इतिहास बघितला तर 1990-1995ला आम्ही या मराठवाड्यात 14 जागा जिंकलेल्या आहे आणि मागच्या वेळेससुद्धा 12 जागा जिंकलेल्या आहे. ठीक आहे, आता गद्दारीमुळे काही लोक गेले असतील, परंतु मला असं वाटतं 1995चं 14 जागेचं जे काही आमचं होतं ते सुद्धा निश्चित येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना पार पाडेल एवढा आत्मविश्वास मराठवाड्यातील शिवसैनिकाच्या मनात आहे. 46 पैकी किती जागांवर आपल्याला वाटतं की आपल्या पक्षाची विनेबिलिटी आहे?
1990 पासून तर आत्ता 2019 पर्यंत पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली असे जवळपास 27-28 जागा या शिवसेनेच्या ताकदीच्या आहे. पण आम्हाला हे माहिती आहे की आपण सगळं अलायन्स करताना निश्चित याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. शिवसैनिकाची तशी मानसिकताही आम्ही तयार करतो, कारण सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेले जे गद्दार लोक यांनी मिळून बनवलेलं सरकार हे पाडणं, कारण हे सरकार आम्हाला सत्तेत येणं म्हणून पाडणं नाहीत. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे, माता बहिणीच्या विरोधात आहे, बेरोजगार तरुणांच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे हे निश्चित हे उद्दिष्ट आमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे, आमच्या जागेपेक्षा या सरकारला हटवणं. आपल्याला वाटत नाही की जरांगेंनी उमेदवार वेगळे उभे केले तर त्याचा फटका बसेल? नाही, मला असं वाटतं उमेदवार उभा करून सरकार पाडणं जर आपलं उद्दिष्ट असेल तर याच्याविषयी सगळ्यांना विचार केला पाहिजे. इकडे भारतीय जनता पार्टी जरांगेबाबत वेगळी भूमिका घेते आणि एकीकडे सांगते ओबीसी आमचा DNA, भारतीय जनता पार्टीचा ओबीसी DNA असं पण म्हणते. पण नेमकी तुमची बाजू कोणती आहे? इकडं मुख्यमंत्री एक भूमिका घेतात, इकडे छगन भुजबळ वेगळी भूमिका घेतात. आणि मग या सगळ्या स्थितीमध्ये लोकांना हे कळतं की हे सरकार दुटप्पीपणा भूमिका घेत आहे. आणि म्हणून निश्चित सरकारविरुद्ध भूमिका या निवडणुकीत मराठवाड्यात 100%, मी म्हणेल 46 पैकी 40 मतदारसंघात जनता व्यक्त करेल. जरांगेंना बरोबर घेण्याचा काही प्लॅन आहे का? नाही, अजून त्यांची काय काय भूमिका क्लिअरिटी नाही आहे. क्लिअरिटी ज्यावेळेस येईल त्यावेळेस निश्चित मला असं वाटतं संघटना म्हणून आम्ही सगळे मजबूत आहोत. MIM न एक ऑफर दिली होती आणि नुकतंच इम्तियाज जलील यांच्याशी बोलणं झालं. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आपल्याकडनं आणि त्यांच्याशी चर्चा करायला तयारी दर्शवलेली आहे. शिवसेनेला हे मान्य आहे का? नाही, MIM संघटना BC जन्मलेली आहे रजाकार, ज्याचं रजाकारी म्हणजे जी या महाराष्ट्रात या मराठवाड्यात होती ही रजाकार हे भारतापासून स्वतंत्र होती. आणि यांच्या माध्यमातून या MIMचा विचार म्हणजे MIMचा विचार हा देश विघातक आहे, जाती धर्मात भांडणं लावणारा आहे. आणि म्हणून MIM सारखी संघटना मला नाही वाटत कोणी त्यांना ते जरी म्हटले असेल तरी काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असो, कारण MIMची भूमिका सातत्यानं निभावते भारतीय जनता पार्टीच्या हिताची. पण जर त्यांना घेण्याचा प्रस्ताव असेल तर शिवसेनेचा विरोध राहील का? विचार आमचे जुळतच नाही ना. जसं ते लालू यादव म्हणायचे मत कटाऊ पार्टी, वोट कटाऊ पार्टी, तशी MIM वोट कटाऊ पार्टी. बाकी काय करते? MIM फक्त मुस्लिम मताच्या आधारावर लढणारी संघटना आहे. यावेळेला मुस्लिम मतं मराठवाड्यामध्ये खास आपल्या बाजूनं आली असं चित्र होतं, त्याचा फायदा झाला. 100% मुस्लिम मतं आमच्या बाजूने येणार, विधानसभेतही राहणार. 100% येणार. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी वागते, आमच्यातले गेलेले गद्दार वागत आहेत. नाशिकला आता दंगल झाली, ठिकठिकाणी कोणते काही संतांना उचकवून द्यायचं, आणि हे सगळं केल्यानंतर एक मुस्लिमांना असुरक्षितपणा या महाराष्ट्रातसुद्धा वाटतोय. आणि म्हणून निश्चित मुस्लिम समाजसुद्धा जसा लोकसभेला आमच्यासोबत होता तसाच विधानसभेला राहील. आज आम्ही अनेक ठिकाणी फिरलो आणि असं लक्षात आलं की ओबीसींनी ठरवलंय की फक्त ओबीसी उमेदवारालाच मतदान करायचं, मराठ्यांनी ठरवलंय की फक्त मराठ्यांनाच मतदान करायचं. ही परिस्थिती राजकारण्यांमुळे निर्माण झाली असं म्हणायचं का? नाही, हे काही सगळीकडे नाही आहे. ही परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे, कारण आपण पुरोगामी महाराष्ट्रात आहोत. काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये झालेलं आहे, परंतु हे चुकीचं आहे. ओबीसी असो, मराठा असो, मुस्लिम असो, दलित असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, सगळ्यांनाही आपल्याला निवडणुकीत मतदान ज्याला करायचं ज्यांनी करावं. परंतु आपण सगळ्यांनी गुण्या गोविंदानं नांदण्याची आवश्यकता आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. मग मराठा असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, मला असं वाटतं राजकीय सगळ्या पक्षाच्या लोकांनी याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काही भागात निश्चित मराठवाड्यात अशा गोष्टी होत आहेत, पण याच्यामुळं अख्खा मराठवाडा बदनाम होऊ नये ही मी सांगेल. बीडमधला हिंसाचार आपण पाहिला, त्यानंतर आपण इतक्यातली वेगवेगळी मोर्चे पाहिले लव्ह जिहादच्या विरोधातले. मग त्या दिवशी एक रामगिरी महाराजांना घेऊन मुस्लिम समाज जो रस्त्यावर उतरला होता. आपल्या पक्षाच्या लोकांनी, राज ठाकरे आले तेव्हा त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकवल्या. तर अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाता येईल का आणि हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं राजसाहेबाच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणं हे तर चुकीचं आहे, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हिंदू आक्रोश मोर्चे वगैरे निघतात, कोणाविरुद्ध निघतात?
तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात आहे, देशात आहे, तुमचं तर हिंदूंचं राज्य म्हणता तुम्ही, आणि मग आक्रोश कोणाकडे व्यक्त करता? याचा अर्थ हे सरकार सक्षम नाही हे तुम्हीच कबूल करताय. उलट हे सरकार अशा गोष्टी होऊ देतं का? मग उरणची घटना घडली, कोपरखैरण्याची घटना घडली, बदलापूरची परवाची घटना घडली, पुण्याला घटना घडली, मीरा भाईंदरला घटना घडली, इथं मराठवाड्यात काही ठिकाणी घटना घडल्या. सरकारचा धाकच राहिलेला नाही. आणि म्हणून हिंदू आक्रोश हे करत असताना मला असं वाटतं एक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. लोकांची तोडफोड करणं, लोकांचे दुकान जाळणं, लोकांची घरं जाळणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं? हे हिंदुत्वात मुळीच बसत नाही. काँग्रेस 20% जागा या मुसलमानांना देण्याबद्दल बोलते. शिवसेनेमध्ये मुस्लिम उमेदवारांना स्थान मिळेल का? शिवसेनेत कोणत्याही प्रकारे जाती धर्माच्या आधारावर उमेदवारी दिली जात नाही. शिवसेना जो काम करतो संघटनेचं निष्ठेनं, जनतेमध्ये ज्याचं स्थान आहे अशा उमेदवाराला उमेदवारी देते. परत एकदा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आपल्या पक्षाची इच्छा आहे असं दिसतंय. आणि मुख्यमंत्र्याचा चेहरा हा सांगावा, हे नाव सांगावं असं आपल्या पक्षाकडनं जोर लावला जातोय. काय नक्की परिस्थिती? हे तर कबूल केलं पाहिजे की उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे, त्यांची एक प्रतिमा ज्या देशातले टॉप मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. आजच्या घडीला जर आपण महाराष्ट्र बघितलं तर उद्धवजी ठाकरे साहेबांची एक मोठी, एक चांगली प्रतिमा, एक नेतृत्व महाराष्ट्राचं म्हणून आहे. आणि मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहिले तर निश्चित महाराष्ट्राच्या महाविकासाच्या राजकारणात बदल होईल. किमान 5-10% मतदान उद्धवजींच्या प्रतिमेवर या सगळ्या पक्षाला मिळू शकतं असं मला व्यक्तिशः मला असं वाटतं. कुठले 5 मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहात? नाही, आत्ताचं हे महाराष्ट्राचं सरकार टक्केवारीचं सरकार आहे, गुत्तेदारांचं सरकार आहे, खोटाड्या योजना जाहीर करणारं सरकार. सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्रात महत्त्वाचा विषय असेल तर तो शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकरी आज शेती बर्बाद झालेली आहे, शेतमालाला भाव नाही हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर युवकांची बेरोजगारी, आज खाजगी कंत्राटीकरण झालेलं आहे. 2-5 एजन्स्या भारतीय जनता पार्टीच्या त्याच काम करतात. महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा घेतला तर महाराष्ट्रात उत्तर प्रदेशनंतर देशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे. किडनॅपिंगमध्ये, ॲसिड हल्ल्यामध्ये, घरगुती छळाच्या प्रकारामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे उत्तर प्रदेशानंतर. मला वाटतं हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे. शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.